नमस्कार मित्र हो. भीमभाष्य या माझ्या ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भीमभाष्य या दृकश्राव्य महामालिकेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी प्रतिभेचे तब्बल 25 पैलू 25 आविष्कार मी आपल्यासाठी उलगडून दाखवणार आहे. या महामालिकेत प्रत्येकी 20 मिनिटाचा एक असे एकूण 54 एपिसोड्स असणार आहेत आणि या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्यांचं कार्य, त्यांचं तत्वज्ञान आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या भारत देशासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मी आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहे. चला तर पुढे जाऊया. मित्र हो, आजच्या या 36व्या एपिसोडमध्ये मागच्या एपिसोडमध्ये ज्या विषयाची चर्चा आपण सुरू केली होती तीच चर्चा आपण पुढे नेणार आहोत. तो विषय आहे डॉक्टर आंबेडकरांची एक मानववंशशास्त्रज्ञ म्हणून केलेली कामगिरी. आता त्याचा पुढचा भाग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानववंशशास्त्रावरती लिहिलेलं दुसरं जे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे त्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याचं शीर्षक आहे द अनटचेबल्स, हू वेर दे अँड वाय दे बिकेम अनटचेबल्स. अस्पृश्य लोक हे कोण होते आणि ते अस्पृश्य का बनले. हे पुस्तक, हा ग्रंथ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक अत्यंत मूलगामी अशा स्वरूपाचं चिंतन आहे आणि हा ग्रंथ पहिल्यांदा प्रकाशित झाला तो 1948 साली. आणि विशेष म्हणजे या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये, या ग्रंथाच्या सुरुवातीला हा ग्रंथ त्यांनी कोणाला अर्पण केलेला आहे. हा ग्रंथ त्यांनी अर्पण केलेला आहे तो नंदनार, रविदास आणि चोखा मेळा या 3 प्रसिद्ध संतांना तो अर्पण केलेला आहे. हे तिघेही अस्पृश्य समाजातून पुढे आले आणि त्यांच्या धर्मपरायणतेमुळे आणि सदाचाराच्या वर्तणुकीमुळे ते सर्वांच्या गौरवाचं स्थान बनले. म्हणून या तिघांना तो ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्पण केलेला आहे. या पुस्तकाचा मी अत्यंत संक्षिप्त असा गोषवारा तुमच्यासमोर सादर करणार आहे बाबासाहेब आंबेडकरांच्याच शब्दामध्ये. सुरुवातीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यता म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल थोडंसं बोलतात. ते म्हणतात की अस्पृश्यतेची पद्धत इथे जी पाळण्यात आली, परंतु एका वेगळ्या स्वरूपामध्ये अस्पृश्यता इथे चालत आलेली आहे. हिंदूंकडून ती पाळली गेलेली आहे आणि ही जी अस्पृश्यता आहे ती वंश परंपरागत अस्पृश्यता आहे. आणि ज्या समाज घटकांना अस्पृश्य म्हणून लेखलं गेलं त्यांची एक मोठी यादीच भारत सरकारने 1935 साली प्रसिद्ध केली होती. ही जी अस्पृश्यतेची संकल्पना हिंदूंनी बाणवली होती ती एकमेव द्वितीय आहे. अस्पृश्यांची जी अपवित्रता आहे ती भारतामध्ये कायमस्वरूपी अशा प्रकारची आहे. अस्पृश्य समाजातल्या व्यक्तींचा जन्म होतो त्यावेळी ते अपवित्र असतात, ते जिवंत असतात त्यावेळी ते अपवित्र असतात आणि त्यांचा मृत्यू होतो त्यावेळी ते अपवित्र असतात. त्यांना मुलं बाळं होतात ती अपवित्र असतात आणि ती सुद्धा जन्माला येतानाच अस्पृश्यतेचा कलंक आपल्या भाळी लावूनच जन्माला येतात. आणि ही जी अस्पृश्यता आहे हा कायम स्वरूपाचा कलंक एका मोठ्या समाजावर लादला गेला आहे आणि कशानेही तो धुवून निघू शकत नाही, ही वास्तविकता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हिंदू समाज असा आग्रह धरतो की अस्पृश्यांनी वेगळं राहिलं पाहिजे आणि हे जे परिमाण आहे अस्पृश्यतेचं भारतामध्ये हिंदू समाजाने पाळलेलं, हे
जगाच्या पाठीवर कुठेही तुम्हाला आढळून येणार नाही. नंतर डॉक्टर आंबेडकर अस्पृश्यांच्या निवासस्थानाबद्दल बोलतात. ते प्रश्न असा उपस्थित करतात की अस्पृश्य लोक जे होते ते गावाच्या बाहेर का बरं राहत होते? शास्त्रांमध्ये त्यांचा उल्लेख अंत्यज असा केलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे की जे अंत्यज आहेत त्यांनी गावाच्या बाहेर राहावं. त्यांना गावाच्या बाहेर राहणं हे त्यांच्यावर लादण्यात आलं का? आणि कोणी बरं हे लादलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्राचीन समाजामध्ये सगळ्याच जमाती या भटक्या जमाती होत्या आणि त्यांची संपत्ती म्हणजे त्यांच्याकडे असलेली गुरंढोरं. ज्यावेळी प्राचीन समाजामध्ये शेती करण्याची कला आणि जमिनीची मशागत करण्याची कला ज्यावेळी अवगत करण्यात आली त्यावेळी संपत्तीचं स्वरूप बदललं. म्हणजे आधी संपत्ती फक्त गुराढोरांपुरती मर्यादित होती, नंतर जागा किंवा जमीन हाही संपत्तीचा दुसरा घटक बनला आणि हा ज्यावेळी दुसरा घटक बनला त्यावेळी भटक्या जमातींना स्थायी राहण्याच्या प्रक्रियेला, त्यांच्या स्थायीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. ज्यावेळी स्थायीकरणाला सुरुवात झाली त्यावेळी सगळ्याच जमातींनी एकाच वेळी त्यांचं स्थायीकरण झालं नाही. काहींचं स्थायीकरण आधी झालं, काहींचं स्थायीकरण नंतर झालं आणि या ज्या वेगवेगळ्या जमाती होत्या, टोळ्या ज्या होत्या, भटक्या टोळ्या, यांचं एकमेकांशी सतत युद्ध चालू असे. ज्या भटक्या जमातींचं स्थायीकरण झालं नव्हतं त्यांनी ज्या भटक्या जमातींचं स्थायीकरण झालं होतं त्यांच्यावर अगदी पद्धतशीरपणे आणि नियमितपणे हल्ले करायला सुरुवात केली. त्याचं कारण एकच, त्यांच्याकडे असलेली संपत्ती हिरावून घेणं हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि हे जे युद्ध, टोळ्यांचं युद्ध हे सतत चालत असे आणि कित्येकदा काय व्हायचं की या सगळ्या टोळ्यांच्या युद्धांमध्ये पूर्ण टोळी उद्ध्वस्त होत नसे. कित्येक लोक त्यातले जे विखुरली जात असे, काही प्रमाणात उद्ध्वस्त होत असे, परंतु काही लोक टिकून राहत. यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रोकन मेन म्हणतात. म्हणजे मूळ प्रवाहापासून तुटलेले, मूळ जमातीपासून, भटक्या जमातीपासून तुटलेले लोक. त्यांना प्रश्न पडला होता की आपण नेमकं खाण्याचं काय करायचं आणि आपल्याला जर कोणी अटॅक केला तर आपण स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो आणि म्हणजे राहण्याची सोय काय करायची हा एक प्रश्न आणि खायचं काय हा दुसरा प्रश्न, स्वतःचं संरक्षण हा तिसरा प्रश्न. हे सगळे प्रश्न जे ब्रोकन मेन होते, विभक्त झालेले समाजगट, त्यांच्यासमोर उभा होता आणि मग त्यातून एक अत्यंत नैसर्गिकरित्या एक त्याच्यावरती उपाययोजना करण्यात आली की जे स्थायीकरण झालेले ज्या टोळ्या होत्या त्यांनी हे जे ब्रोकन मेन होते त्यांच्याशी एक प्रकारचा समझोता केला की त्यांनी, म्हणजे समझोता कशा प्रकारचा होता की जे ब्रोकन मेन आहेत त्यांनी देखरेखीचं काम करायचं, शत्रूंवर नजर ठेवण्याचं काम करायचं आणि त्या बदल्यामध्ये ज्या स्थायीकरण ज्यांचं झालं होतं त्या टोळ्यांनी त्यांना राहण्यासाठी जागा द्यायची आणि त्यांना अर्थातच अन्न पुरवठा करायचा. असा तो समझोता या दोन गटांमध्ये झाला. म्हणजे एकीकडे स्थायीकरण झालेल्या जमाती आणि दुसरीकडे ब्रोकन मेन किंवा विभक्त झालेले वेगवेगळ्या टोळ्यांचे समाजगट. आता प्रश्न असा आला की या टोळ्यांनी राहायचं कुठे? हे ब्रोकन मेन जे आहेत, विभक्त झालेले जे समाज घटक आहेत, त्यांनी राहायचं कुठे असा प्रश्न आला. त्यांनी गावामध्ये राहायचं की गावाच्या बाहेर राहायचं असा प्रश्न आला. हे ठरवताना दोन गोष्टींचा विचार करण्यात आला. एक तर वांशिक शुद्धता, म्हणजे ब्रोकन मेनना जर आपण सम्मिलित करून घेतलं गावामध्ये तर वांशिक शुद्धता नष्ट होऊ शकते, हा एक भाग.
आणि दुसरा भाग की त्यांचं कामच मुळी जर आपल्या स्थायीकरण झालेल्या गावावरती लक्ष ठेवण्याचं असेल, पहारा देण्याचं जर काम असेल, तर त्यांनी गावाच्या बाहेरच राहिलं पाहिजे. म्हणजे या दोन्ही दृष्टिकोनातून असं ठरवण्यात आलं, की हे जे विभक्त झालेले गट किंवा ब्रोकन मेन आहेत, त्यांनी गावाच्या बाहेर राहावं. म्हणजे मूलतया हे जे ब्रोकन मेन होते, विभक्त झालेले गट, हे अस्पृश्य नव्हते. ते फक्त गावाच्या बाहेर राहणारे विभक्त झालेले गट होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की त्यांना अंत्यज असा शब्दप्रयोग आला. अंत्यज म्हणजे काय? तर गावाच्या अंताला राहणारे ते अंत्यज असं नाव त्यांना पडलं. आणि हे जे अंत्यज आहेत, ब्रोकन मेन, हे जे विभक्त झालेले गट बाहेर राहायला लागले, त्यांना अंत्यज असं नाव पडलं. कारण ते गावाच्या अंताला राहत होते. आणि त्याचं उदाहरण देताना ते महारांचं उदाहरण देतात. महाराष्ट्रामध्ये गाव तिथे महारवाडा आहे आणि महारांची वस्ती ही नेहमीच गावाच्या वेशीच्या बाहेर असते. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेगवेगळ्या ज्या अस्पृश्यतेचा उगम कसा झाला याची चर्चा करणारे ज्या 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 थिअरीज आहेत, तथाकथित विद्वानांनी मांडलेल्या, तज्ज्ञांनी मांडलेल्या, त्याचा परामर्श घेतात. डॉक्टर आंबेडकर म्हणतात की राईस नावाचे एक मोठे विद्वान, त्यांनी असं म्हटलेलं आहे की भारतावर 2 वेळा आक्रमण करण्यात आलं. ही जी थिअरी आहे, हा जो युक्तिवाद आहे, त्यामध्ये 2 आक्रमणं झालेली आहेत भारतावरती. पहिलं आक्रमण द्रविडी लोकांनी केलेलं आक्रमण. त्या आक्रमणातून इथे असलेले जे मूल निवासी होते त्यांना अस्पृश्य लेखलं गेलं. त्यांच्यावर मात केल्यानंतर गुलामासारखं जीणं त्यांच्या वाट्याला आलं. नंतर दुसरं आक्रमण जे झालं ते आर्य लोकांनी केलेलं आक्रमण. आणि ते आक्रमण करून त्यांनी द्रविडी लोकांचा पराभव केला आणि द्रविडी लोक जे होते त्यांना शूद्र या उपाधीने संबोधित करण्यात आलं. अशी ही थिअरी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हा जो युक्तिवाद आहे, हा युक्तिवाद अत्यंत यांत्रिक पद्धतीचा आणि फार सोपा करून सांगितलेला युक्तिवाद आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही थिअरी, राईसची थिअरी संपूर्णपणे नाकारतात. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की प्राचीन भारतीय समाजामध्ये 4 प्रकारच्या लोकांबद्दल पुन्हा पुन्हा उल्लेख येतात. पहिला म्हणजे आर्य, दुसरं म्हणजे द्रविडी, तिसरे म्हणजे दास आणि चौथे म्हणजे नाग. आता ते प्रश्न उपस्थित करतात की ही जी 4 नावं आहेत, आर्य, द्रविड, दास आणि नाग, ही वेगवेगळे वंशाची, ही सगळी वेगवेगळ्या 4 वंशांची नावं आहेत की एकाच वंशाचे, एकाच समाजाचे 4 घटक आहेत? बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सर्वसाधारण समज असा आहे की हे 4 वेगवेगळे वंश होते, असा परंपरागत समज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात की आर्य ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना कुठला तरी वंश दर्शवणारी संकल्पना आहे का? ते म्हणतात की इतिहासकारांनी ही फार मोठी चूक केली आहे की आर्यांचा हा वेगळा वंश होता, हे मानण्यामध्ये तज्ज्ञांनी खूप मोठी चूक केलेली आहे. पुढे जाऊन ते असंही म्हणतात की त्याहीपेक्षा मोठी चूक त्यांनी जी केलेली आहे ती म्हणजे दास आणि नाग हे 2 वेगवेगळ्या वंशाचे लोक आहेत असं गृहीत धरण्याची दुसरी मोठी चूक त्यांनी केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की दास ज्यांना म्हणतात तेच लोक नाग वंशाचे आहेत. आणि दास हा जो शब्द आहे, हा संस्कृत शब्द आहे. आणि जर तुम्ही इंडो इराणियन, ते झेंदावेस्ताचा उल्लेख करतात. जर भारतीय आणि इराणी यांच्या सगळ्या ग्रंथांच्या मध्ये पाहिलं तर असं दिसून येतं की नागवंशीय लोकांचा एक राजा होता, त्याचं नाव होतं दाहक. आणि हा जो दाहक राजा होता, त्या आर्यांनी
नागांबद्दल बोलताना नागांचा जो मोठा राजा दाहक म्हणून सर्व नागांनाच त्यांनी दाहक असं संबोधित करायला सुरुवात केली आणि दाहक त्याचं संस्कृत रूपांतर होताना दाहकचं रूपांतर दासमध्ये झालेलं आहे. म्हणजेच नागवंशीय लोक आणि ज्यांना दास म्हटलं जातं हे लोक हे दोघेही एकाच वंशाचे आहेत असा युक्तिवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. पुढे डॉक्टर बाबासाहेब प्रश्न उपस्थित करतात की मग हे नागवंशीय लोक कोण होते? ते अनार्य होते यात शंकाच नाही असं ते म्हणतात. ऋग्वेदामध्ये नागांचा जो उल्लेख आलेला आहे तो असं दर्शवतो की नाग हे नागवंशीय लोक हे कुठल्याही प्रकारे असंस्कृत नव्हते. किंबहुना एक काळ असा होता की आपल्या भारत देशाचा बराचसा भाग हा नागवंशीय राजांच्या आधिपत्याखाली आलेला होता. मग द्रविडियन कोण आहेत किंवा ज्यांना द्रविडी म्हणतात हे लोक कोण आहेत? सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की द्रविडी लोक आणि नाग लोक हे वेगवेगळ्या वंशांचे आहेत. माझ्या मते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की द्रविडी लोक आणि नाग लोक हे एकाच वंशाच्या लोकांची दोन वेगवेगळी नावं आहेत. मग इथे प्रश्न उपस्थित करा असा वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की दक्षिण भारतातल्या लोकांना द्रविडियन म्हणतात. हे का बरं? उत्तर भारतातल्या लोकांना द्रविडियन म्हणत नाहीत, परंतु दक्षिण भारतातल्या लोकांना द्रविडी लोक म्हणतात. याचं कारण काय असावं? याचं कारणही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देतात. ते म्हणतात की हा शब्द जो आहे द्रविड याचा संस्कृत मधला अर्थ आहे तामिळ. म्हणजे द्रविड हे भाषेचं नाव आहे, वंशाचं नाव नाही. आणि ते असं म्हणतात की एक काळ असा होता की संपूर्ण देशभरामध्ये नाग लोकांची भाषा ही तामिळ भाषा होती. ती संस्कृतच्या आधी आलेली होती हे आपल्याला माहिती आहे. एक काळ असा होता की संपूर्ण भारत देशामध्ये सगळे नागवंशीय हे तामिळ भाषेचा वापर करत असत. परंतु एका विशिष्ट टप्प्यावरती उत्तर भारतातले जे नागवंशीय होते त्यांनी द्रविडी भाषा सोडून देऊन म्हणजे तमिळ भाषा सोडून देऊन त्यांनी संस्कृतचा स्वीकार केला. त्याउलट दक्षिण भारतामध्ये जे लोक होते त्यांनी तामिळचा आग्रह कायम धरला, जो अजूनही कायम आहे. आणि त्यामुळे काय झालं की उत्तरेतले जे नागवंशी होते ते आणि दक्षिणेमध्ये जे द्रविड लोक होते ते हे दोघे एकाच वंशाचे होते. फक्त फरक जो होता तो भाषेचा फरक होता असा युक्तिवाद डॉक्टर आंबेडकरांनी केलेला आहे. आता एकंदरीत पाहिलं तर काय दिसतं की दास लोक जे होते तेच नाग लोक होते आणि नाग लोक जे होते तेच द्रविडी लोक होते. म्हणजे आपण ज्यावेळी भारतातल्या वंशांबद्दल बोलतो आहोत तर तिथे आपल्याला जास्तीत जास्त दोन वंशांचा विचार करता येणे शक्य आहे. दोनपेक्षा अधिक वंश भारतामध्ये नव्हते. आणि आपल्या या युक्तिवादाच्या पुष्टीकरणासाठी पुष्ट्यर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही स्टडीजचा काही अभ्यास शोध निबंधांचा हवाला देतात, पुस्तकांचा हवाला देतात. त्यातला पहिला जो स्टडी आहे तो महाराष्ट्रामध्ये रिजले नावाच्या एका तज्ज्ञाने केलेला आणि दुसरा पंजाबमध्ये रोज नावाच्या दुसऱ्या तज्ज्ञाने केलेला. आणि ह्या दोन्ही ग्रंथांमध्ये दोन्ही मान्यवरांच्या ग्रंथातून जे प्रतीत होतं ते असं आहे की भारतामध्ये ज्यांना अस्पृश्य म्हटलं जातं ते आर्य किंवा द्रविडी या लोकांपेक्षा वांशिक दृष्टिकोनातून पाहिलं तर कशाही प्रकारे वेगळे नाहीत. त्यामुळे अस्पृश्यतेचा उगम हा वंशामध्ये आहे, रेशल प्युरिटीमध्ये आहे. ही जी थिअरी आहे ती थिअरी मान्य करणे शक्य होत नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वळतात ते
नवीन थिअरी मांडण्याबद्दल. ते स्वतःची नवीन थिअरी मांडता आहेत इथे, की अस्पृश्यतेचा उगम कसा झालेला आहे. ते असं म्हणतात, की 1910 सालचा जो सेन्सस रिपोर्ट होता, आपल्याला माहिती आहे दर 10 वर्षानंतर सेन्सस येतो. फक्त 2011 नंतर सेन्सस आलेला नाही. पण ही जनगणना जी दर 10 वर्षांनी होत आलेली आहे, त्यापैकी 2010 ची जी जनगणना होती, त्यामधून काही विशेष गोष्टी बाहेर आल्या पहिल्यांदाच. 3 गोष्टींना ते अधोरेखित करतात. पहिली गोष्ट म्हणजे जो अस्पृश्य समाज आहे, त्या समाजातल्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाचं पौरोहित्य करण्यासाठी ब्राह्मण नकार देतात. हा पहिला भाग. दुसरा भाग, ज्यांना अस्पृश्य समजलं जातं त्यांनी स्वतःचेच पुरोहित तयार केलेले आहेत. आणि तिसरा भाग म्हणजे जे अस्पृश्य समजले गेलेले आहेत ते गोमांस भक्षण करतात आणि त्यांना गायीबद्दल कुठल्याही प्रकारची श्रद्धा नाही. या 3 गोष्टी 1910च्या जनगणनेमध्ये अधिकृतपणे मांडण्यात आलेल्या आहे. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की ब्राह्मणांनी इतर अस्पृश्य समजल्या गेलेल्या समाजाच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये पौरोहित्य करण्याचं का बरं नाकारलं असावं? हे जे शत्रुत्व दिसून येतं त्याचं कारण काय असावं? त्याचं कारण देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक नवी थिअरी समोर आपल्यासमोर ठेवतात. ते म्हणतात, की हे जे ब्रोकन मेन होते, हे जे विभक्त झालेले समाज घटक होते, हे सगळे बौद्ध धर्मीय होते. ब्राह्मणांना यांचा तिरस्कार वाटत असे. हे जे ब्रोकन मेन होते, जे अलग झालेले, विभक्त झालेले लोक होते, त्यांच्याबद्दल अजिबात ममत्व वाटत नव्हतं, कारण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला होता. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की इथे एक गोष्ट लक्षात घ्या, की जे शत्रुत्व, जो तिरस्कार ब्राह्मणांनी सांगितला अस्पृश्यांबद्दल, तो खरं म्हणजे बुद्धिस्ट किंवा बौद्ध धर्मीय लोक होते त्यांच्या विरुद्ध होता. खरं म्हणजे तो ब्रोकन मेन किंवा विभक्त झालेले समाज घटक यांच्या विरुद्ध नव्हता. तो होता तो फक्त ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे अशा ब्रोकन मेन बद्दल होता. आणि ते पुढे जाऊन असं म्हणतात, की याचा अर्थ असा आहे, काहीतरी फार सबळ कारण असलं पाहिजे, की ब्रोकन मेन जे आहेत त्यांना अस्पृश्य का ठरवण्यात आलं, याचं आणखी काहीतरी सबळ कारण असलं पाहिजे. आणि तिथे ते म्हणतात, की गोमांस भक्षण हेच ते कारण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, की गोमांस भक्षण आणि अस्पृश्यता याचा फार जवळचा संबंध आहे. आणि ही जी थिअरी त्यांनी मांडलेली आहे त्याला हिंदू शास्त्रांचाही आधार आहे. ते म्हणतात, की जे ब्रोकन मेन होते यांचा जो तिरस्कार वाटत असे ब्राह्मणांना, ते बुद्धिस्ट बौद्ध धर्मीय होते म्हणून तर वाटत होताच, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण असं आहे, की ते गोमांस भक्षक होते, हे त्यामागचं खरं कारण आहे. मग ते गोमांस भक्षणाबद्दल आणि समाजाच्या विविध घटकांनी केलेल्या गोमांस भक्षणाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात असं ते म्हणतात. आणि त्या प्रश्नांची ते विस्तृतपणे चर्चा करतात. परंतु ते या निष्कर्षाला येऊन पोहोचतात, की बौद्ध धर्म एक काळ असा होता आणि अनेक शतकांचा तो काळ होता, की पूर्ण देशभरामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झालेला होता. आणि मासेसचा, जनसामान्यांचा धर्म कोणता होता? तो बौद्ध धर्म होता, हिंदू धर्म नव्हता. त्यामुळे जे ब्राह्मण समाज जो होता, त्या ब्राह्मण समाजाचे सगळे अधिकार, त्यांची सगळी प्रतिष्ठा लयाला गेली होती, कारण तो सर्वमान्य धर्म हा बौद्ध धर्म होता. आणि बौद्ध धर्मीयांनी वैदिक धर्मामध्ये अभिप्रेत असलेलं
जे यज्ञ आणि पशूंचा बळी देण्याची पद्धत, यज्ञ आणि यज्ञामध्ये पशूंना बळी देण्याची जी पद्धत वैदिक धर्मामध्ये जी प्रचलित होती, त्याला बौद्ध धर्मियांनी कडाडून विरोध केला. आणि त्यातूनही विशेष म्हणजे गायीला बळी देणं हे जनसामान्यांना रुचणारं नव्हतं, कारण तो कृषीप्रधान त्यावेळी देश होता आणि कृषीप्रधान समाजामध्ये गायीसारखा उपयुक्त पशु यांना बळी देणं हे सर्वसामान्य माणसाला रुचत नव्हतं. म्हणून त्यांचा ओढा अधिक करून बौद्ध धर्माकडे होता, हिंदू धर्माकडे नव्हता, वैदिक धर्माकडे नव्हता. आणि त्यावरती मात करण्याचा जो उपाय ब्राह्मण समाजाने काढला तो असा होता की गायींचा बळी देण्याची जी पद्धत, यज्ञामध्ये बळी देण्याची जी पद्धत होती ती बंद करणं हा त्याच्यावरचा अतिशय प्रभावी उपाय ब्राह्मणांनी शोधून काढला. म्हणजे त्यांची धुळीला मिळालेली त्यांची प्रतिष्ठा आणि अधिकार हे परत मिळवायचे असतील, जनसामान्यांमध्ये आपलं स्थान निर्माण करायचं असेल, तर त्यासाठी यज्ञकुंडामध्ये किंवा यज्ञाच्या विधीमध्ये गायींना बळी देण्याची जी परंपरेने चालत आलेली कल्पना होती ती बंद करण्याचा निर्णय ब्राह्मण समाजाने घेतलेला दिसतो, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की हे किती मोठं आश्चर्य आहे, तुम्ही पहा की ज्यावेळी आपल्या देशामध्ये गुप्ता घराणं राज्य करत होतं, आपण 4थ्या शतकाबद्दल बोलतो आहोत, त्यावेळी आणि गुप्त घराणं हे हिंदूंचं कडवं, वैदिक धर्माचं कडवं समर्थक असं घराणं होतं आणि खूप मोठा प्रांत त्यांच्या खूप मोठा भूभाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यांनी गोहत्या हे महापातक ठरवलं. आता डॉक्टर आंबेडकर म्हणतात की हे चमत्कार हा कसा काय झाला, कारण मनूच्या नियमांप्रमाणे गायीचा बळी देणं हे स्वीकारलं गेलेलं होतं, परंतु मनूने केलेले नियम ते डावलून गुप्त घराण्याच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये गोहत्या बंदी केली आणि गोमांस भक्षण हे अत्यंत नीच कर्म ठरवण्यात आलं. कारण आणि त्याचं उत्तर देताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे असं का झालं असावं, ब्राह्मण समाजाला आपले अधिकार, आपली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी असं मोठं वेगळं कृत्य करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. ब्राह्मणांनी ज्यावेळी गायीला पवित्र म्हणून घोषित केलं, त्याच वेळी गोमांस भक्षण हा विटाळ ठरवण्यात आला आणि तो विटाळ कोणाला लागू पडत होता, तो लागू पडत होता ब्रोकन मेन किंवा जे विभक्त झालेले समाज घटक होते त्यांना तो पुरेपूर लागू पडत होता. कारण गाय ही एकदा पवित्र ठरवली गेली, त्यामुळे गोमांस भक्षण करणं हे अत्यंत निंदनीय कृत्य समजलं गेलं आणि त्यामुळे गोमांस नित्याने खाणारे जे लोक होते ब्रोकन मेन, यांना अस्पृश्य ठरवणं अत्यंत सहजपणे झालं, कारण गोमांस भक्षण करण्याचा अपराध त्यांच्याकडून होत होता, म्हणून त्यांना अस्पृश्य ठरवण्यात आलं. मग इथे प्रश्न असा उपस्थित होतो, तो म्हणजे त्यांनी गोमांस भक्षण करायचं थांबवलं का नाही बरं? त्याचं कारण असं होतं की त्यांना गोमांस भक्षण करण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. का बरं गत्यंतर नव्हतं? बाबासाहेब असं म्हणतात की एकेकाळी गावामध्ये गुराढोराचा मृत्यू झाला तर त्याला गावाच्या बाहेर नेणं हा त्यांचा अधिकार होता. म्हणजे सुरुवातीला जो अधिकार होता, नंतर ती जबाबदारी बनली. तर हा जो अधिकार होता, तो अधिकार वापरून ते मेलेल्या जनावरांना बाहेर घेऊन जायचे, गावाच्या बाहेर घेऊन जायचे. नंतर ती जबाबदारी झाली.
आणि मग मेलेल्या जनावरांना बाहेर नेल्यानंतर ते खाणं हे क्रमप्राप्तच होतं, कारण त्यांना दुसरा काही उदरनिर्वाहाचा दुसरा मार्गच नव्हता आणि म्हणून त्यांनी गोमांस भक्षण करणं चालू ठेवलं. त्यामुळे ते त्याज्य अत्यंत निंदनीय ठरले आणि तिथेच भारतामध्ये आपल्या समाजामध्ये अस्पृश्यतेचा उगम झाला. अशी नवी थिअरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासमोर मांडतात. एकूण काय तर एक काळ असा होता गावांमध्ये 2 प्रकारचे लोक राहत होते. ज्यांचं स्थायीकरण झालं अशा जमाती आणि गावाच्या बाहेर दुसरे लोक राहत होते, जे ब्रोकन मेन किंवा विभक्त झालेले समाज घटक होते. एक गावाच्या मध्ये राहायचा, एक गावाच्या बाहेर राहायचा आणि त्या दोघांमध्ये सामाजिक अभिसरण खूप मोठ्या प्रमाणावर होत होतं एकेकाळी. मात्र ज्यावेळी गायीचं पवित्रीकरण करण्यात आलं आणि गोमांस भक्षण हे अत्यंत त्याज्य आणि निंदनीय कृत्य ठरवण्यात आलं, त्यावेळी गावामध्ये राहणारे स्पृश्य लोक आणि गावाच्या बाहेर राहणारे हे ब्रोकन मेन यांना आपोआपच गावाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना अस्पृश्य ठरवण्यात आलं. अशा प्रकारे स्पृश्य आणि अस्पृश्य अशी दरी समाजामध्ये निर्माण झाली आणि ती त्यानंतर शेकडो हजारो वर्ष परंपरागत चालू राहिलेली आपल्याला दिसून येते. मित्रहो, इथे मी या महान ग्रंथाचा जो गोषवारा सांगितलेला आहे डॉक्टर आंबेडकरांच्या या महान ग्रंथाचा, तो अत्यंत संक्षिप्त स्वरूपाचा आहे. विस्तार भयास्तव मला तो कमीत कमी शब्दांमध्ये मांडणं भाग होतं. मात्र त्यातून पूर्ण आकलन जर होत नसेल तर मला असं वाटतं की मूळ ग्रंथाकडेच गेलं पाहिजे, अथवा ते जर शक्य नसेल तर याचा विस्तृत गोषवारा जो मी माझ्या पुस्तकांमध्ये मांडलेला आहे. मराठीचं म्हणाल तर माझं प्रज्ञा महामानवाची हे जे पुस्तक आहे, 2 खंडांमध्ये हे पुस्तक आहे, ग्रंथालयाने प्रकाशित केलेलं. या ग्रंथामध्ये तुम्हाला त्याचा विस्तृत गोषवारा मिळू शकेल. तो आपण अवश्य अभ्यासावा. इथे मी संक्षिप्त स्वरूपात डॉक्टर बाबासाहेबांचं जे सांगणं आहे ते आपल्यासमोर मांडलेलं आहे. मित्रहो, आजचं हे सत्र आपण इथेच थांबूया. आपल्या सर्वांना विनंती, भीमभाष्य ही माझी ऑडिओ व्हिडिओ पॉडकास्ट सिरीज जर तुम्हाला आवडली असेल तर ती लाईक करा, ती शेअर करा, ती सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण लवकरच. धन्यवाद. नमस्कार.